नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नांचा अभ्यास जसा तुम्ही करता त्याचप्रमाणे चालू घडामोडीच्या बाबतीतले तुमचे ज्ञान देखील अद्ययावत असायला हवे. महत्त्वाचे सांगायचे झालं तर करंट अफेअर्सचे डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने कोणते पदक जिंकले आहे? ॲन्सर ए. रौप्य पदक नीरज चोप्रा याने जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे? ॲन्सर सी. 89.45 मीटर भालाफेक करत भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नीरज चोप्राने कोणत्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक पटकावले आहे? ॲन्सर बी. भालाफेक या खेळामध्ये ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा पदक नीरज चोप्राने पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अशरद नदीम याने कोणत्या खेळात सुवर्णपदक पटकावले आहे? ॲन्सर डी. भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अशरद नदीम याने किती मीटर रेकॉर्डसह भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे? ॲन्सर सी. 92.97 मीटर. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अशरद नदीम याने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा अशरद नदीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ॲन्सर बी. पाकिस्तान या देशाचा सुवर्णपदक जिंकणारा अशरद नदीम खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? ॲन्सर ए. कांस्य पदक भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करत कांस्य पदक पटकावले आहे? ॲन्सर डी. स्पेन या देशाचा पराभव करत कांस्य पदक भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे पदक जिंकले आहे? ॲन्सर बी. 52 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे पदक जिंकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत एकूण किती ऑलिम्पिक पदके जिंकले आहेत? ॲन्सर डी. 13 पदके भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? ॲन्सर सी. पश्चिम बंगाल या राज्याचे बुद्धदेव भट्टाचार्य हे माजी मुख्यमंत्री होते. नेक्स्ट क्वेश्चन. एनर्जी इन्स्टिट्यूट 2024 नुसार जगात कोणता देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावर आहे? ॲन्सर ए. कतार हा देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले ते कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? ॲन्सर डी. माकप या राजकीय पक्षाशी संबंधित होते. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो? ॲन्सर बी. 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे? ॲन्सर ए. चीन या देशाला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. RBIच्या पतधोरण समितीने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे? ॲन्सर सी. 4.5% RBIच्या पतधोरण समितीने चालू आर्थिक वर्षात महागाईचा दर राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय खेळाडू विनेश फोगटने निवृत्तीची घोषणा केली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आन्सर बी, भारतीय खेळाडू विनेश फोगट ही कुस्ती खेळाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वक्फ बोर्ड विधेयक 2024 कोणी लोकसभेत सादर केले आहे? आन्सर सी, किरण रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानपदी शपथ घेतली आहे? आन्सर ए, बांगलादेश या देशाच्या हंगामी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 15 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे? आन्सर डी, SSLV या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, RBIच्या पतधोरण समितीने रेपो दर नव्यांदा किती टक्के कायम ठेवला आहे? आन्सर बी, 6.5% कायम ठेवला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कामिल मद्दोरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आन्सर डी, ट्युनिशिया या देशाच्या पंतप्रधानपदी कामिल मद्दोरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये भारताच्या किती कंपन्यांचा समावेश झाला आहे? आन्सर डी, 9 कंपन्यांचा भारताचा समावेश झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो? आन्सर डी, 6 ऑगस्टला हिरोशिमा दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? आन्सर सी, कर्नाटक या अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? आन्सर ए, 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.